क्लास. तर स्टुडंट्स, मी तुम्हाला आज प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन दाखवतो आहे. म्हणजे हे जे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स आहेत पोटेन्शिओमीटरचे, कारण पोटेन्शिओमीटर मी मागच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं. ठीक आहे. त्याच्याबद्दलचे 2 पॉईंट्स पण मी मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केले. जर तुम्ही ते पहिले दोघं लेक्चर्स तुम्ही बघितले नसतील, तिघं लेक्चर्स असतील माझे मला वाटतं. ते जर तुम्ही लेक्चर बघितले नाही, प्लीज ते लेक्चर बघा. त्याच्यानंतर तुम्हाला हे लेक्चर पण समजून जाईल की पोटेन्शिओमीटर एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे. आणि त्याचे जे ॲप्लिकेशन्स आपण याच्या आधीचे डिस्कस केले आणि हे जे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स आहेत जे आज आपण डिस्कस करणार आहोत, ठीक आहे, ते पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी समजवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत. आणि जे कुणीही चॅनलवरती नवीन असतील प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता हा जो प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे, एक आहे व्होल्टेज डिवायडरचा. म्हणजे काय करायचं, व्होल्टेजला डिवाईड करण्याचं काम करायचं. ठीक आहे. काय करायचं ह्याच्यामध्ये, हे जे व्होल्टेज डिवायडर आहे म्हणजे पोटेन्शिओमीटर, हे काय काम करतं, आपलं व्होल्टेज डिवाईड करण्यासारखं पण काम करतं याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे पोटेन्शिओमीटरचा यूज काय होणार आहे की व्होल्टेज डिवायडर म्हणून त्याचा यूज करायचा. काय करायचं, त्याला व्होल्टेजला डिवाईड करून द्यायचं. ठीक आहे. इट इज कंटिन्युअसली चेंज द आउटपुट व्होल्टेज. म्हणजे हे जे पोटेन्शिओमीटर असतं, जे व्होल्टेज डिवायडर म्हणून काम करतं, हे कंटिन्युअसली काय करतं, हे जे आउटपुट व्होल्टेज येतं आपलं, ठीक आहे, आउटपुट सप्लाय व्होल्टेज जे असतं त्याला कंटिन्युअसली चेंज करत राहतं. ठीक आहे. जर पोटेन्शियल असेल व्ही एवढा, ठीक आहे, जर पोटेन्शियल व्ही आहे सेट बिटवीन द पोटेन्शिओमीटर, ठीक आहे, पोटेन्शिओमीटरच्या वायरमध्ये, ए बी वायरमध्ये जर मी त्याला सेट करून दिलं, आपल्याला माहिती नाही एक पूर्ण वायर असते 1 मीटरची. ठीक आहे. एक पूर्ण वायर आहे, त्या वायरच्या मध्ये, ठीक आहे, जर मी पोटेन्शियल जो आहे हा व्ही जर सेट करून दिला ए बी वायरच्या मध्ये, पोटेन्शिओमीटरच्या वायरमध्ये, ठीक आहे. सो वन एंड ऑफ द, त्याचा जो एक एंड आहे, म्हणजे एक एंड म्हणजे ए वरती एक एंड असेल आपला. ठीक आहे. दॅट इज द वन एंड विल बी कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ द पॉईंट ए. ठीक आहे. एक काय पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट असेल आणि दुसरा जो असेल इज कनेक्टेड टू द स्लायडर. म्हणजे काय करायचं, त्याला दुसऱ्याला तो जो स्लायडर असतो ना, आपण जो पी आणतो, ठीक आहे, पी पॉईंट आपण आणतो, दॅट इज आय जी इज इक्वल्स टू जो 0 आपण घेऊन येतो त्या कन्सेप्टमध्ये त्याला कनेक्ट करायचा. ठीक आहे. सो स्लायडर दॅट कॅन बी मूव्ह अलॉंग द ए बी वायर. म्हणजे काय होणार आहे, हा ए बी वायर थ्रू मूव्ह करेल. ठीक आहे. दॅट इज द व्होल्टेज व्ही डिवाइड्स इन द प्रॉपोर्शन. म्हणजे हा कसा डिवाइड करतो व्होल्टेजला, L1 आणि L2 जी लेंथ असेल त्याच्या प्रपोर्शनमध्ये त्याला काय करून देतो, डिवाइड करतो. ठीक आहे. दॅट इज व्हॉट, दिस इज व्हॉट द डायग्राम हिअर. याच्यामध्ये पण आपला हा EMFचा सेल इथे लावलेला आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल रेजिस्टर्स इथे तुम्हाला दिसतोय. आता हा पूर्ण व्ही जो आहे पोटेन्शियल आपण काय केलं आहे, ए बी वायरवरती प्लेस करून ठेवलेला तुम्हाला दिसतोय. व्ही विल बी सेट, काय केलं आपण, सेट केला आहे ए बी वायरमध्ये पोटेन्शिओमीटरच्या याच्यामध्ये. इथे बघा V1चा हा पोटेन्शियल आहे, हा V2 पोटेन्शियल जो इथे डिवाइड करून दिलेला आहे, त्याला पोटेन्शियल ग्रेडियंट पण म्हणतो. ठीक आहे. dV/dy L1 आणि हा आहे L, कॅपिटल L मायनस स्मॉल एलच्या बरोबर असेल, कारण हा पूर्ण टोटल तुमचा कॅपिटल एलच्या बरोबर असेल एवढी लेंथ. ठीक आहे. आणि हा पॉईंट बघा, ठीक आहे, हा स्लायडरवरती, म्हणजे हा स्लायडरवरती त्याला जो स्लाईड करू शकतो आपण की जे व्होल्टेजला आपल्याला डिवाइड करायचं आहे, किती डिवाइड करायचं आहे. दुसरं जर म्हटलं आपण की ऑडिओ कंट्रोल, आपला जो लाऊडनेस असतो, कमी जास्त आपण साऊंड करतो ना, ठीक आहे, आवाज कमी जास्त करण्याची जी कन्सेप्ट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये पण काय करायचं, दॅट इज ऑडिओ कंट्रोलसाठी स्लायडरचा यूज करायचा, म्हणजे स्लायडिंग पोटेन्शिओमीटरचा यूज करायचा. आर कॉमनली यूज इन द मॉडर्न, म्हणजे लो पॉवर जे ऑडिओ असतात, ऑडिओ सिस्टम्स असतात, आर कंट्रोल्ड. ठीक आहे. म्हणजे आवाज कमी जास्त जर करायचा असेल तर मी पोटेन्शिओमीटरचा यूज करेल. आता एवढं मोठं पोटेन्शिओमीटर तर टाकलेलं नसतं, तर याच्यामध्ये स्लायडर असतो बेसिकली. जर तुम्ही बघितलं असेल एक पूर्ण नॉब असतो अशा पद्धतीचा. ठीक आहे. ही पूर्ण पट्टी असते याच्यामध्ये आणि इथे असा छोटासा स्लायडर असतो. हा स्लायडरचा यूज करून काय करतात, आवाजाला कमी जास्त केला जातं. नंतर नाही तर तुम्हाला माहिती आहे एक सर्क्युलर बटन असतं. ठीक आहे ना, माहिती तुम्हाला बटन, या पद्धतीचं बटन असतं ज्याला आपण काय करतो, कंट्रोल करू शकतो. ह्या पद्धतीने असतं, हे नॉब असतो आणि हा आपला डिवाइस असतो त्याच्यामध्ये. याला आपण गोल फिरून रोटेटिंग, त्याला आवाज कमी जास्त करण्यासाठी आपण त्याला फिरवून देतो. ठीक आहे. रोटेटरी पोटेन्शिओमीटर आणि हा स्लायडर पोटेन्शिओमीटर असतं, ज्याला नॉब पण आपण म्हणतो. आर रेग्युलरली यूज टू कंट्रोल द फ्रिक्वेन्सी ऑफ द लाऊडनेस कंट्रोल. म्हणजे लाऊडनेस कंट्रोल करण्यासाठी हे रोटरी पोटेन्शिओमीटर, अदर स्लायडर जो स्लायडिंग पोटेन्शिओमीटरचा बेसिकली इथे यूज होतो. ठीक आहे. पोटेन्शिओमीटर ॲज अ सेन्सर म्हणून पण यूज करतात. ठीक आहे. पोटेन्शिओमीटरचा काय यूज होतो, सेन्सर म्हणून पण यूज केला जातो. इफ द स्लायडर, ठीक आहे, आपलं जे स्लायडर आहे ऑफ अ पोटेन्शिओमीटर इज कनेक्टेड टू द मुव्हिंग पार्ट ऑफ द मशीन. बरोबर आहे. एखाद्या मुव्हिंग पार्टला जर मी स्लायडर, म्हणजे जो स्लायडर आहे पोटेन्शिओमीटरचा, तर मुव्हिंग पार्टला लावून दिला, वर्क ॲज अ मोशन सेन्सर. काय काम करतात, हे मोशन सेन्सरचं काम करतात. कोण करतात, पोटेन्शिओमीटर ॲज अ सेन्सरचं काम करून देतात. ठीक आहे. याचे ॲडव्हान्टेजेस पण दिलेले आहेत पोटेन्शिओमीटरचे ओव्हर अ व्होल्टमीटर. व्होल्टमीटरच्या कंपॅरिझनला पोटेन्शिओमीटरचे काय दिले, तिथे ॲडव्हान्टेजेस आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. इट इज मोर सेन्सिटिव्ह
हा काय आहे, पोटेन्शिओमीटर काय जास्त सेन्सिटिव्ह आहे दॅन द व्होल्टमीटर. म्हणजे थोडंसं जरी करंट आलं तरी पण तो काय दाखवेल, डिफ्लेक्शन दाखवेल. ठीक आहे ना, म्हणजे थोडासा जरी चेंज झाला तरी पण त्याच्यामध्ये चेंजेस व्हायला आपल्याला दिसायला भेटतील. म्हणून हा जो आहे मोर सेन्सिटिव्ह असतो पोटेन्शिओमीटर दॅन द व्होल्टमीटर. ठीक आहे, दॅट इज यूज टू मेजर अ पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज द EMF. ठीक आहे ना, म्हणजे जर मला सेलचा EMF जरी कॅल्क्युलेट करायचा असेल तरी पण मी पोटेन्शिओमीटरचा यूज करेल, आणि पोटेन्शियल डिफरन्स जरी मला मेजर करायचा असेल तरी पण मी पोटेन्शिओमीटरचा यूज करू शकतो ऑफ द सेल. व्होल्टमीटर जे आहे ते बेसिकली आपलं मेजर द टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी यूज करतात. इट कॅन नॉट बी यूज टू मेजर द EMF. म्हणजे सेलचा EMF मेजर करण्यासाठी याचा यूज होत नाही व्होल्टमीटरचा. म्हणजे याच्यासाठी मला काय यूज करावा लागेल, पोटेन्शिओमीटरचा यूज करावा लागतो. सो लिस्ट काउंट जर असेल खूप कमी जास्त, व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे 10⁻⁶ व्होल्टच्या बरोबरचा जो पोटेन्शियल डिफरन्स असतो कॅन बी मेजर. म्हणजे लिस्ट काउंट जो आहे पोटेन्शिओमीटरचा इज मच बेटर कम्पेअर टू द व्होल्टमीटर. बरोबर आहे. म्हणजे जे ॲक्युरसी आहे ती सगळ्यात जास्त आपल्याला पोटेन्शिओमीटरमध्ये दिसायला भेटते. याचे काही डिमेरिट्स पण आहेत. प्रॉब्लेम असा आहे की हा जो पोटेन्शिओमीटर आहे तो खूप मोठा असतो, कारण एवढा सेटअप सगळीकडे घेऊन जाणं पॉसिबल नाही. आपण वेस्टर्न ब्रिज बघितला होता. ठीक आहे, आणि पोटेन्शिओमीटर पण बघतो की एवढा मोठा जो सेटअप जो आहे, वायर बियर 1-1.5 मीटरची वायर, रेजिस्टर वगैरे जे बॉक्सेस वगैरे असतात, एवढा पूर्ण सेटअप आपण कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे तो पोर्टेबल नाही आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती घेऊन जाता येत नाही. अँड अ डायरेक्ट मेजरमेंट ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स ऑर EMF इज नॉट पॉसिबल. त्याच्यामध्ये डायरेक्ट मेजरमेंट पॉसिबल नाही, आपल्याला कॅल्क्युलेशन वगैरे करावं लागतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो बिकॉज ऑफ दिस नॉट पोर्टेबल आहे आणि डायरेक्ट मेजरमेंट पॉसिबल नसल्यामुळे हा एक याच्यामध्ये डिमेरिट्स आपल्याकडे येऊन जातो. नाहीतर सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीने पोटेन्शिओमीटरमध्ये आपल्याला दिसायला भेटतात. इथे आपल्याला गाल्व्हनोमीटर दिलेलं आहे. आता ॲक्च्युली गाल्व्हनोमीटर मला तुम्हाला शिकवायचं होतं पुढच्या चॅप्टरमध्ये, म्हणजे चॅप्टर नंबर 3 जे आहे आपलं, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे ना, मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंटमध्ये मला हे गाल्व्हनोमीटर तुम्हाला शिकवायचं होतं, कारण तिथे स्पेशल मूव्हिंग कॉईल गाल्व्हनोमीटर तुम्हाला दिलेलं आहे. पण मी तुम्हाला इथे याचं इंट्रोडक्शन करून देतो आणि काही कन्सेप्ट पण सांगून देतो की इथे मूव्हिंग कॉईल गाल्व्हनोमीटर म्हणजे हे जे गाल्व्हनोमीटर बेसिक आहे त्याच्यामध्ये काय काय असतं आणि कसं कन्सेप्ट असतं आणि कसा शू मॅग्नेट वगैरे याच्यामध्ये लावलेला असतो. ठीक आहे, मी तुम्हाला डायग्राम दाखवतो, जी पुस्तकामध्ये दिलेली ती तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला अजून तुमची जी इमेज असेल याच्यामध्ये किंवा जे कन्सेप्ट असेल गाल्व्हनोमीटरची क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, ही जी डायग्राम तुम्हाला दिसते ही आपल्या पुस्तकामध्ये दिलेली डायग्राम आहे. जर मी काढली असती तर प्रॉपर एक्सप्लेनेशनने चांगल्या पद्धतीने अजून काढली असती, पण मी तुम्हाला ती नक्की देईल. ही पुढच्या चॅप्टर जे आहे आपल्या 10 नंबरच्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला डिस्कस करून देईल ह्याच्याबद्दल. आता हा जो दिसतोय, आता हा एक पॉइंटर आहे, ही बघा अँग्युलर स्केल याच्यामध्ये लावलेली आहे बघा. आता हा गाल्व्हनोमीटर आहे तुमचा, याच्यामध्ये हा 0 डिफ्लेक्शन आहे बघा. इकडे पण 10, इकडे पण 10, बरोबर आहे. पूर्ण डिफ्लेक्शन याच्यामध्ये दिसतं. हा हॉर्स शू शेपचा मॅग्नेट असतो एवढा पूर्ण बघा. हा एवढा म्हणजे आपले जे घोड्याचे पाय असतात, ठीक आहे, त्यांचा जो शू असतो घोड्याच्या नालीसारखा, हा आपल्याला त्या शेपसारखा हा मॅग्नेट आपल्याला दिसायला भेटतो. आता ही बघा स्पायरल वाइंडिंग आहे आणि याच्यावरती आयरन कोर आहे. तर म्हणजे हा पूर्ण आयरन कोर तुमचा असा दिसतोय ना. ठीक आहे, या आयरन कोरवरती ही पूर्ण कॉईल अशी गुंडाळून ठेवलेली असते. ठीक आहे, बघितलं आहे का ह्याला? जर तुम्ही विचार केला ना बघा, हा एक पूर्ण मॅग्नेट असतो असा नॉर्थ पोल आणि साऊथ पोलच्या मध्ये. ठीक आहे, ही तुम्ही कधी केलं असेल एक्सपेरिमेंट ना. ही वायर होती बघा, याच्यामधून जेव्हा तुम्ही करंट पास करायचे ना, ठीक आहे, तर ही वायर जी आहे ना, इथे मॅग्नेटिक फील्ड असायची बघा, बरोबर आहे, मॅग्नेटिक फील्ड. आता इथून जर करंट पास होतो आहे तुमचा, ठीक आहे, ह्या वायरमधून जर करंट पास होत असेल ना असं, ठीक आहे, तर करंट जर पास झालं तर वायरमध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते. ठीक आहे, काय होते? बिकॉज ऑफ द मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, यांच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते, बिकॉज ऑफ दिस ही जी वायर होते ना ती डिफ्लेक्ट होऊन जाते. ठीक आहे, इकडे नाही तर इकडे डिफ्लेक्ट होते, म्हणजे कुठल्या तरी एका साईडमध्ये ही डिफ्लेक्शन दाखवते तुमची. ठीक आहे, तर हा पूर्ण प्रिन्सिपल ह्या गाल्व्हनोमीटरमध्ये त्यांनी यूज केलेला आहे. ठीक आहे, कारण बघा आता नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये हा कोर फक्त सपोर्टिंग कोर आहे. कशाला? की ही जी रेक्टँग्युलर कॉईल आहे ना त्याला सपोर्ट करण्यासाठी, आणि हा पॉइंटर त्याच्यावरती लावलेला आहे एकदम सेंटरमध्ये या कॉईलचा. म्हणजे जसा तुमचा या कॉईलमधून करंट पास होतं, म्हणजे जे मेजर करायचं आपल्याला ना ते ह्याच्यामधून पास होतं, या कॉईलमध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते. बरोबर आहे, एखाद्या तारेमधून. तुम्ही लहानपणी एक्सपेरिमेंट केला आहे का रे? खिळा असायचा तुमच्याकडे एक छोटासा छोटासा खिळा तुम्ही घ्यायचे, ते खिळ्यावरती तुम्ही बघा अशी कॉईल घेऊन घ्यायचे, म्हणजे तार जो असायचा तुम्ही याला हे करायचे आणि ह्याच्यावरती तुम्ही काय करायचे, करंट पाठवायचे, म्हणजे याला सेलच्या मध्ये लावून द्यायचे असे. ठीक आहे, समथिंग यू कॅन बी डू लाईक दिस. असं काहीतरी केलं असेल एक्सपेरिमेंट बघा या पद्धतीने.
तर हा पूर्ण वायर असे लावलेली असायची, याच्यामधून करंट पास व्हायचं आणि जर तुमच्याकडे दुसऱ्या लोखंडाचा पीस असेल, आयरन पीस, त्याला लावायचे तर तो चिपकून जायचा, याला चिपकायचा. म्हणजे का बरं? कारण ह्या कॉईलमध्ये काय व्हायचं, तुमचं मॅग्नेटिक फील्डला इंड्यूस व्हायचं. तर ही पूर्ण जी छोटीशी कन्सेप्ट होती ती ह्या कॉईलमध्ये मी मॅग्नेटिक फील्डला इंड्यूस करते आणि जशी मॅग्नेटिक फील्ड, जेवढी जास्त मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते, इनिशियली हा इथे असतो, ठीक आहे, 0 नॉबला, ठीक आहे, त्याला बॅलन्स करून ठेवलेलं असतं तिथे. आणि मग त्याच्यामध्ये जसा करंट पास होतं, या कॉईलमध्ये मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते आणि मग हा पॉइंटर काय आहे, तो इकडे तिकडे ह्या पूर्ण स्केलवरती डिफ्लेक्शन दाखवतो. तर हे त्याचं वर्किंग आहे, पूर्ण प्रॉपोर्शन याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला ह्या पद्धतीने. जे स्ट्रक्चर तुम्हाला दिलं होतं मी तुम्हाला सांगतो अजून, जे आपल्याला लिहिलेलं आहे, जे तुम्हाला लिहायचं पण आहे, तुमच्या एक्झामसाठी मे बी कामाचं येईल, किंवा तुम्ही जे कधी प्रॅक्टिकल लॅबमध्ये गेला तर तुम्हाला हा समजायला पाहिजे. ठीक आहे, आपण डायग्राम पण बघितली चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, तर इथे बघा, दॅट इज अ गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस यूज टू डिटेक्ट द वीक इलेक्ट्रिकल, म्हणजे खूप कमी इलेक्ट्रिकल करंट जर मला मेजर करायचं असेल तर मी गॅल्व्हनोमीटरचा यूज करेल. ठीक आहे, कशाचा यूज करेल मी? गॅल्व्हनोमीटरचा. सो गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस यूज टू डिटेक्ट अ वीक इलेक्ट्रिकल करंट इन द सर्किट. तर सर्किटमध्ये खूपच कमी इलेक्ट्रिकल करंट असेल तर त्या इलेक्ट्रिकल करंटला जर मला फाइंड आउट करायचं असेल तर मी गॅल्व्हनोमीटरचा काय करणार आहे? यूज करणार आहे. ठीक आहे, सिमिलरली इफ आय शो दिस और इफ आय से यू दिस, इट हॅज अ सस्पेंडेड कॉईल टाईप. आता दोन असतात, एक सस्पेंडेड कॉईल टाईप आणि एक पिओटेड कॉईल टाईपचे दोन असतात त्याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटरचे. तर इट हॅज अ सस्पेंडेड कॉईल टाईप विच दॅट इज विच कॉईल सस्पेंडेड बिटवीन द हॉर्स शू मॅग्नेट. तुम्हाला जी डायग्राम दाखवली त्याच्यामध्ये कॉईल होती. ठीक आहे, दॅट इज सस्पेंडेड इन बिटवीन द हॉर्स शू, जो स्ट्रॉंग मॅग्नेट असतात, हे काय असतात तुमचे? स्ट्रॉंग मॅग्नेट आहेत. वेन इलेक्ट्रिकल करंट पासिंग थ्रू द कॉईल इट कॅन बी, त्याचा जो पॉइंटर आहे तो डिफ्लेक्ट होतो. ठीक आहे, म्हणजे कॉईल डिफ्लेक्ट होते बेसिकली. दॅट इज द डिफ्लेक्शन इज प्रपोर्शनल टू द करंट पासिंग थ्रू द कॉईल. म्हणजे मग मेजरमेंट कशी करायची? दॅट डिफ्लेक्शन शो मी अ प्रपोर्शन दाखवतो. दॅट इज डिफ्लेक्शन इज प्रपोर्शनल टू द, दॅट इज करंट पासिंग थ्रू द कॉईल. ठीक आहे, कॉईलमधून पास होणार करंट. ठीक आहे, काय दाखवतं ते? प्रपोर्शनमधून आपण काढू शकतो. दॅट इज द गॅल्व्हनोमीटर कॉईल हॅज अ मॉडरेट रेजिस्टन्स, म्हणजे जी कॉईल आहे त्याचं रेजिस्टन्स किती आहे? 100 ओमच्या आसपासचं रेजिस्टन्स असतं. अँड द स्मॉलर करंट कॅरिंग कॅपॅसिटी असते, म्हणजे 1 मिली अँपिअरच्या आसपासची याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी तुम्हाला दिसायला भेटते. आता हा जो गॅल्व्हनोमीटर मी तुम्हाला सांगितला, हा बेसिक सांगितला. याच्यानंतरचं जे आपलं लेक्चर नंबर म्हणजे चॅप्टर नंबर 10 असेल, त्याच्यामध्ये आपण प्रॉपर याचं कन्स्ट्रक्शन वर्किंगबद्दल डिस्कस करू. सायक्लोट्रॉन पण जो असेल तो मी तुम्हाला बेसिकली त्याच्यामध्ये सांगेल, कारण इथे पण तुम्हाला सायक्लोट्रॉन एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे, पण मी सध्या नाही बोलणार आहे त्याच्यावरती. जसं तुमचं चॅप्टर आहे, चॅप्टरच्या सुरुवातीलाच मला वाटतं त्याच्यावर सायक्लोट्रॉनबद्दल दिलेलं आहे. तुम्हाला एकदम प्रॉपर त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग पण सांगेल, की त्याच्यामध्ये तो जो पार्टिकल आहे तो कसा गोल फिरतो. ठीक आहे, त्याचं सर्क्युलर मोशन कसं होतं. ठीक आहे, तर इथे जो भाग दिलेला आहे गॅल्व्हनोमीटर ॲज अ ॲमीटर, म्हणजे गॅल्व्हनोमीटरला मला टर्न करायचं आहे. टू कन्वर्ट अ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर, MCG म्हणतात, शॉर्ट फॉर्म आहे MCG, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा. ठीक आहे, याला ॲमीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, कशामध्ये? ॲमीटरमध्ये. आता ॲमीटर काय आहे? इट कॅन बी मेजर अ करंट. ठीक आहे, म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर शोज अ मॅक्झिमम डिफ्लेक्शन ॲट द 10 मिली अँपिअरचा. म्हणजे आपल्याकडे असणारा जो मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आहे तो मॅक्झिमम डिफ्लेक्शन किती दाखवतो? 10 मिली अँपिअरच्या आसपासचं करंटचं डिफ्लेक्शन याच्यामध्ये दिसायला भेटतं. इफ लार्जर करंट सेंड थ्रू द कॉईल, ठीक आहे, गॅल्व्हनोमीटरमधून खूप जास्त करंट जर मी पास केलं, इट कॅन डॅमेज. ठीक आहे, हे जे गॅल्व्हनोमीटर आहे आपलं MCG जी आहे ते डॅमेज होऊ शकतो. सो व्हेन अ लार्जर करंट इज टू बी मेजर, जर मला खूप जास्त मेजरमेंट करायची असेल, खूप लार्ज करंटला जर मेजर करायचं असेल, दॅट इज अ लो रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन द पॅरल, म्हणजे ह्याच्या पॅरलमध्ये. ठीक आहे, गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलमध्ये, ज्या कॉईलच्या पॅरलमध्ये. ठीक आहे, सो वेन अ लार्ज करंट इज टू बी मेजर, अ लो रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन अ पॅरल. लक्षात ठेवा, ही डेफिनेशन पण तुम्हाला सापडून जाईल इथे शंट रेजिस्टन्सची. ठीक आहे, शंट काय असतो एक्झॅक्टली आणि शंट रेजिस्टन्स काय असतो. सो वेन अ लार्जर करंट is to be measure, a low resistance is connected in the parallel with moving coil galvanometer. ठीक आहे, जर मी मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरच्या सोबत लावला, विच इज कॉल्ड अ शंट रेजिस्टन्स, त्याला काय म्हटलं जातं? शंट रेजिस्टन्स. लक्षात ठेवा, लो रेजिस्टर इज कनेक्टेड इन पॅरल विथ अ मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर, त्याला म्हटलं जातं शंट रेजिस्टन्स. काय म्हटलं जातं त्याला? शंट रेजिस्टन्स. इट्स बायपास, म्हणजे दॅट इज इट बायपास मोस्ट ऑफ द करंट. ठीक आहे, ते काय करतं? जे मोस्ट ऑफ द करंट आहे त्याला बायपास करून देतं, म्हणजे अर्ध करंट डिस्ट्रीब्यूट करून देतं. ठीक आहे, बायपास मोस्ट ऑफ द करंट अँड अलाव अ स्मॉलर करंट थ्रू द MCG. म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरमधून काय खूप स्मॉलर करंटला पाठवतं, कारण शंट बाकीचं घेऊन घेतो, त्याला डिवाइड करून देतं, बायपास करून देतं. ठीक आहे, सो बायपास द स्मॉलर करंट थ्रू द MCG मेड अप ऑफ द मॅंगनीज. हा जो पूर्ण MCG आहे
ठीक आहे. बायपास मोस्ट ऑफ द करंट अलाउ थ्रू द शंट मीटर. म्हणजे हा जो आपला शंट रेझिस्टन्स आहे तो बेसिकली मेड अप ऑफ द मॅंगनीजपासून बनलेला असतो. कॉपर त्याच्यामध्ये असतं, प्रॉपर निकेल प्लस मॅंगनीजचा अलॉय, म्हणजे हा पूर्ण अलॉय असतो आपला. कॉपर, निकेल, मॅंगनीज या सगळ्यांना मिक्स करून त्याला बनवलेलं असतं. दॅट इज द शंट जो आहे म्हणजे सॉरी शंटेड जो परमनंट मॅग्नीज आहे, जो मॅग्नेट असतो, ठीक आहे, शंटेड परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर, ठीक आहे ना. शंटेड परमनंट मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इज कॉल्ड एज ॲमीटर. मग त्याला काय केलं होतं, ॲमीटरमध्ये कन्वर्ट केला होता. म्हणजे फक्त काय करायचं, शंट रेझिस्टन्सला, ठीक आहे, जो लो रेझिस्टन्स आहे त्याला पॅरलली कनेक्ट करायचं मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर सोबत. इट बिकम्स ॲमीटर नाव. ठीक आहे, आता काय होऊन जाईल, हे ॲमीटर बनून जाईल. सो याच्यामध्ये बघा, हा इथे मी करंट पास करणार आहे ज्याला मेजर करायचं आहे मला, ठीक आहे, गॅल्व्हनोमीटरमधून. हा गॅल्व्हनोमीटरचं करंट आहे, दॅट इज करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, आय जी करंट हे गॅल्व्हनोमीटरमधून पास होतं. आय एस करंट हे पासिंग थ्रू द शंट रेझिस्टन्स. ठीक आहे, जे शंट रेझिस्टन्स आपण लावलेलं आहे त्याच्यामधून तो आय एस एवढं करंट पास करतो. जी हा रेझिस्टन्स आहे गॅल्व्हनोमीटरचा, कॅपिटल जी, आणि एस हा शंटचा जो आहे, शंट रेझिस्टन्सचा रेझिस्टन्स आहे. ठीक आहे, तर टोटल जर मी करंट पाठवतोय, हे करंट जर मी पाठवलं, एवढं करंट जर मी पूर्ण सर्किटमध्ये पाठवलं, तर बाकी गॅल्व्हनोमीटरमध्ये जाईल, बाकी शंट रेझिस्टरमध्ये जाईल. ठीक आहे, म्हणजे टोटल करंट माझ्याकडे येऊन जाईल, हे एवढं करंट असेल. ठीक आहे, तर जर मला शंट रजिस्टरमधून जाणारं करंट फाइंड आउट करायचं असेल तर मी काय करेल, बेसिकली हा आय जीला आयमधून मायनस करून घेईल. ठीक आहे, म्हणजे जे गॅल्व्हनोमीटरमधून जाणारं करंट आहे ते प्रॉपर करंटमधून, मी टाकलेल्या करंटमधून काय करेल, मायनस करून घेईल. ठीक आहे, इथे ही डायग्राम नीट बघा, याच्या आधी पण एक रेझिस्टन्स असतो. ठीक आहे, हा गॅल्व्हनोमीटर आहे तुमचा. ठीक आहे, याच्यामधून आय जी एवढं करंट जातं आहे तुमचं. ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण त्याला बघू शकतो. बरोबर, हा शंट रेझिस्टरमधून जाणारा रेझिस्टन्स आहे, हा एवढं करंट याच्यामधून पास करतो आहे. ठीक आहे, एवढा आय कॅपिटल करंट आहे, हे दोन याच्यामध्ये भागामध्ये डिवाईड होतं तुमचं. ठीक आहे, कुठल्या याच्यामध्ये आय जी आणि आय एसमध्ये हे डिवाईड करतात. आता जर मी किर्चॉफ्स लॉचा यूज केला, आपल्याला माहिती आहे किर्चॉफ्स लॉ ना, ठीक आहे, सेकंड लॉ आपल्याला माहिती आहे, व्होल्टेजला आपण त्याला म्हणतो. आय जी जो आहे गॅल्व्हनोमीटरमधून जाणार रेझिस्टन्सचा, आणि हा आय एस आहे. मी तुम्हाला प्रॉपरली पहिलेच सांगितलं, हे रेझिस्टन्स आहेत दोघं, हे करंट आहेत दोघं. तर जर मी किर्चॉफ सेकंड लॉचा यूज केला तर आय जी इंटू जी इज इक्वल्स टू आय एस इंटू एसच्या बरोबर माझ्याकडे येऊन जाईल. आणि आय जी इज इक्वल्स टू जी जर माझ्याकडे असेल तर मला आय एस नक्की माहिती आहे, जो मी डिवाईड करून सांगितला होता तुम्हाला, आय मायनस आय जी इज इक्वल इंटू एसच्या बरोबर. तर एस जर शंट रेजिस्टर मला माहिती करून घ्यायचा असेल तर तो किती असेल, आय जी अपॉन कॅपिटल जी, आय जी इंटू जी अपॉन आय जी, आय मायनस आय जीच्या बरोबर येऊन जाईल. सो दिस एक्सप्रेशन, ठीक आहे, गिव्ज द रिक्वायर्ड शंट रेजिस्टन्स इन ॲमीटर. ठीक आहे, कशामध्ये दाखवतो, हा ॲमीटरमध्ये मला दाखवून जाईल. सो दॅट इट कॅन बी ऑल्सो शोज दॅट, म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे हे काय दाखवतं, रिक्वायर्ड द शंट रेजिस्टन्स इन ॲमीटर, म्हणजे हे जे रेजिस्टन्स आहे तर ह्या फॉर्म्युल्याने मी शंट रेजिस्टन्स किती आहे ॲमीटरमध्ये ते कॅल्क्युलेट करू शकतो. ऑल्सो गिव्ज द करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. तर गॅल्व्हनोमीटरमध्ये किती रेजिस्टन्स फ्लो होतं ते पण मी याच्या थ्रू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, फॉर अ नल स्केल डिफ्लेक्शनसाठी, म्हणजे जी इज इक्वल्स टू आय जीच्या बरोबर जर असेल, बरोबर आहे, हे बघा इथे दिलेलं हेच आहे, एक्सप्रेशनला मी यूज केला. तर बाय युझिंग दिस एक्सप्रेशन आय कॅन ट्राय टू अंडरस्टँड दिस. आय जी इंटू जीच्या बरोबर, म्हणजे यसला मी मल्टिप्लाय करून देतो दोघांना, आय एस इंटू आय जी यस. ठीक आहे, सो हेअर इज दॅट, हा जो आहे इथे बघा, आय जीला मी बघितलं दोघं बघा, हा जो आहे ना, हा एक आणि हा एक. ओके, दोघांमधून आय जी कॉमन निघून जाईल तुमचा, दिसतोय हा करंट थ्रू द गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे ना, हे करंट थ्रू द गॅल्व्हनोमीटर आहे. जर हा मायनस आहे तर ह्या साईडमध्ये प्लस होऊन जाईल ना, बरोबर आहे. हा आय जी आहे, आय इंटू जी, हा मायनस होता बघा, त्याला मी प्लस करून घेतला, आय जी इंटू एसच्या बरोबर, आणि हा जो आहे इक्वल्स टू तुमचा आय इंटू एसच्या बरोबर होऊन जाईल. ठीक आहे, आय इंटू एस. मग ह्याच्यामधून जी कॉमन, म्हणजे आय जी कॉमन निघून जाईल, जसा याला मी काढलेला आहे बघा इथे, दिसतोय तुम्हाला, आय जी जी प्लस एस, तर हा आय एस असेल. तर याच्या थ्रू मी काय करू शकतो, जे करंट फ्लो होतं आहे गॅल्व्हनोमीटरमधून ते फाइंड आउट करू शकतो. दिस इज द एक्सप्रेशन, दिस इज द इक्वेशन गिव्ज द करंट फ्लोईंग थ्रू द शंट रेजिस्टरमधून किती करंट फ्लो होतं ते फाइंड आउट करू शकतो मी. ठीक आहे, पुढे तुम्हाला व्होल्ट मीटर पण दिलेलं आहे यांनी. आता व्होल्ट मीटर काय आहे, बेसिकली दॅट इज वेन अ मेजर अ लार्ज पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट शुड बी हाय. ठीक आहे ना, तर ज्यासाठी मला जर व्होल्ट मीटर करंट मेजर करायचा, पोटेन्शियल डिफरन्स जर मेजर करायचा असेल, ठीक आहे, तर मी व्होल्ट मीटरचा यूज करेल. ॲमीटर मला करंट मेजर करण्यासाठी बेसिकली यूज करताना दिसतो. ठीक आहे, सो वेन मेजर अ लार्ज पोटेन्शियल डिफरन्स, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट शुड बी हाय. ठीक आहे ना, काय आहे, हाय असतं. सो दिस इज अचीव बाय द कनेक्टिंग हाय रेजिस्टन्स इन द सिरीज. हे कसं काढलं होतं मग, तर सिरीजमध्ये काय करायचं, याला जे हाय रेजिस्टन्स असतात ना त्याला सिरीजमध्ये लावायचं. कसं लावायचं, सिरीजमध्ये बघा, इथे सिरीजमध्ये लावलेलं आहे, दिसतोय तुम्हाला, इथे पॅरललमध्ये लावला होता, दिसतोय हा.
तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं, हा दिसतोय पॅरलल आहे, गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलमध्ये लावून ठेवला होता शंट रेजिस्टन्स, ठीक आहे. आणि हा जो दिसतोय तुम्हाला इथे सिरीजमध्ये लावलेला आहे गॅल्व्हनोमीटरच्या, ठीक आहे. तर मग इथे काय होतं बघा, वेन द मेजर अ लार्ज पोटेन्शियल डिफरन्स द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट शुड बी हाय. सो दिस इज अचीव बाय द कनेक्टिंग, काय करायचं, हाय रेजिस्टन्सला कनेक्ट करायचं सिरीजमध्ये बघा, एकानंतर एक लावले सिरीजमध्ये विथ द मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर सोबत, ठीक आहे. कशासोबत, गॅल्व्हनोमीटर सोबत याला लावायचं. इथे बघा VIG आणि हा VR आहे रेजिस्टन्सचा, आणि हा असेल गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स दोघांमधला, आणि हा टोटल V पोटेन्शियल येऊन जाईल, ठीक आहे. तर जो पोटेन्शियल डिफरन्स आहे कॅपिटल V म्हणजे VG प्लस VRच्या बरोबर असेल ना, ठीक आहे. टोटल प्लस करून मी काढू शकतो. तर ह्याच्यामध्ये येणारा जे रेजिस्टन्स आहे V जे आहे, IG असतो आपल्याला माहिती आहे, V काय आहे IG G प्लस RSच्या बरोबर येऊन जाईल, ठीक आहे. तर V अपॉन IG काय आहे G प्लस RS. तर रेजिस्टन्स जो आहे, हा जो सिरीजमध्ये लावलेला रेजिस्टन्स आहे तो किती होऊन जाईल तुमचा, नथिंग बट V अपॉन IG मायनस Gच्या बरोबर येऊन जाईल. सो दिस इक्वेशन गिव्स द व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स ऑफ द हाय रेजिस्टन्स विच शुड बी कनेक्टेड इन द सिरीजमध्ये. तो सिरीजमध्ये लावलेला आहे त्या रेजिस्टन्सला मी काय करू शकतो, हा जो इथे लावला होता त्याला मी ह्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करू शकतो. काय तुमचा फॉर्म्युला, RS इज इक्वल्स टू V अपॉन IG मायनस कॅपिटल Gच्या बरोबर तुमच्याकडे येऊन जाईल, ठीक आहे. सो दिस कॅन बी कनेक्टेड इन द सिरीज विथ द मूविंग कॉईल गॅल्व्हनोमीटर सो ॲज टू बी कन्वर्ट इन टू एन व्होल्टमीटर. त्याला काय केलं आता मग व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करतात. पॅरललमध्ये कनेक्शन केलं तर तुमच्याकडे येऊन जाईल काय बघा, पॅरल कनेक्शन होतं तर ॲमीटर झाला तुमचा, करंट मेजर केलं मी, ठीक आहे. आणि पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी मी सिरीजमध्ये लावून दिला रेजिस्टन्सला, काय झाला तुमचा हा पोटेन्शियल म्हणजे व्होल्टमीटर, पोटेन्शियल डिफरन्सवर मला मेजर करता येतं. सो दिस इज व्हॉट द एक्सप्रेशन इज ऑल्सो हेअर V इंटू N नंबर ऑफ, जर करंट असतील तुमच्याकडे, जर गॅल्व्हनोमीटरचा नंबर आपण इथे घेतला तर RS इज इक्वल्स टू N अपॉन VG अपॉन Gच्या बरोबर येऊन जाईल. गॅल्व्हनोमीटर म्हणजे VG अपॉन Iच्या बरोबर दाखवेल. तर हे जे शंट रेजिस्टन्स आहे तुम्ही G इंटू N-1च्या बरोबर काढू शकता, ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस लेक्चर. हे चॅप्टर मी इथे संपवतो आहे. अजून एक थोडीशी कन्सेप्ट आहे मी जे ॲक्च्युली तुम्हाला सांगायला पाहिजे होती. इथे डिफरन्सेस पण दिलेले आहेत काही ॲमीटर आणि व्होल्टमीटरचे, ते पण IMP आहेत, लक्षात ठेवा, काम असेल. जर तुम्हाला पेपरामध्ये कधी डिफरन्स विचारला व्होल्टमीटर आणि ॲमीटरचा तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. बघू आपण ते पण. तुम्हाला ही डायग्राम दिसत असेल, हा पूर्ण तक्ता जो तुम्हाला पुस्तकामध्ये दिला होता ह्याच्यामध्ये बघा, दॅट इज ॲमीटर आणि व्होल्टमीटर म्हटलं तुम्हाला डिफरन्स दिलेला आहे दोघांमधला. इट मेजर अ करंट, ॲमीटर कशासाठी यूज होतं, करंट मेजर करण्यासाठी, आणि व्होल्टमीटर कशासाठी यूज होतो, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी, ठीक आहे. इट इज कनेक्टेड इन सिरीज, कशामध्ये लावले असतात, सिरीजमध्ये. याला पॅरललमध्ये लावतो आपण, कसा लावतो आपण त्याला, पॅरलमध्ये. MCG मूविंग कॉईल गॅल्व्हनोमीटर विथ द लो रेजिस्टन्स, ठीक आहे ना, इट इज अन अ लो रेजिस्टन्स, ठीक आहे ना. आयडियली त्याला 0 आपण म्हणतो. इथे हाय रेजिस्टन्स आपल्याला दिसायला भेटतं, ठीक आहे. इथे हाय आहे, इथे काय लो रेजिस्टन्स आहे. स्मॉलर शंट रेजिस्टन्स दिसतं, म्हणजे स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर, ठीक आहे ना. म्हणजे शंट रेजिस्टन्स काय दिसतं तुम्हाला इथे, स्मॉलर द शंट अँड ग्रेटर विल बी द करंट मेजरमेंट, ठीक आहे. लार्जर इट्स रेजिस्टन्स, ठीक आहे, लार्जर रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स, ठीक आहे. तर इथे फॉर्म्युले दोघांचे देऊन ठेवले जे तुम्हाला मी सांगायचे होते, जे तुम्हाला लास्ट मी फाइंड आउट पण करून दिले, ठीक आहे. एवढे जर तुम्ही लिहिले, इथे 5 दिले आहेत मला वाटतं, तर हे 2 किंवा 3 मार्कासाठी विचारायला पाहिजे मला वाटतं. 2 मार्कासाठी बेसिकली येऊ शकतं. 5 डिफरन्सेस आहेत. जरी मी अर्ध्या मार्काला कन्सिडर केलं तर 2 किंवा 2 मार्काला बेसिकली हे विचारायला पाहिजे, ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड माय लेक्चर्स, ठीक आहे. जर तुम्हाला लेक्चर समजलं असेल, ठीक आहे, तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.